पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व मी आदरणीय नंदराज आंबीर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. संघमालक आदरणीय सुक्रिया आवटे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय सुक्रिया आवटे साहेब, आदरणीय सुक्रिया आवटे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी प्रकाश सराई साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुक्रिया आवटे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. चॅम्पियन संघ मालक आहेत. चॅम्पियन तर या ठिकाणी संघ मालकाने आम्हाला 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. निश्चितच साहेब 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं. सोपे प्रश्न आहेत. सोपं तिसरं पर्व आहे. या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपण संघ मालक आहेत. कसं वाटतंय जिंकल्यावर? खूप आनंद झाला. निश्चितच चांगल्या खेळ राहिला. निश्चितच जो संघ होता त्याविषयी काय सांगाल? संगत धन्यवाद. लाजतायत या ठिकाणी. तर यापुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय स्वप्नील शेलावले साहेब. या आपण आपला सुद्धा यथोचित मान सन्मान. रनर अप संघ राहिलाय आपला, यायचा आहे साहेब. या बाबा या, आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. या ठिकाणी आदरणीय स्वप्नील शेलवले यांचे वडील आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी मान सन्मान स्वीकारताना आपण पाहतोय. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आदरणीय स्वप्नील 11 या संघाचे संघ मालक. निश्चितच इकडे असं थोडंसं तिरकारा. हा, कॅमेऱ्याकडे बघा. धन्यवाद. तर यापुढील सत्कार मूर्ती आहेत शेंडे 11 संघाचे पॅकर्स, अर्थातच अनिलजी शेंडे आणि दिनेशजी शेंडे, मनोज शेंडे आणि अर्जुन शेंडे यायचं आहे. दिनेश शेंडे यांचे पिताश्री वडील यायचं आहे आपण. मनोज शेंडे यायचं आहे. जनार्दनजी शेंडे यांचे सुपुत्र मनोज शेंडे. मी गणेशदादा आंबीर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सन्मानित करायचं आहे. मनोज शेंडे. अजून जर संघमालक कोणता सत्कार करायचा राहिला असेल तर या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
कदाचित सर्वांचा झाला असेल, जर चुकून कोणाचा राहिला असेल तर मात्र त्यानंतर आपण या ठिकाणी मात्र गणेश दादा आंबीर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. अजून जर प्रतिष्ठित नागरिक किंवा समाजातील ज्येष्ठ नागरिक आले असतील तर आमच्यापर्यंत नावं पोचवायची आहेत. तत्पूर्वी आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी 5 दिवस अतिशय चांगलं सहकार्य केलं, या स्पर्धेचा क्षण आणि क्षण टिपण्याचं काम केलं, तर ब्रदर्स लाईव्ह स्पोर्ट टीमला मी विनंती करतो की आपण यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह या लवकर आपण, आपला 1-2 प्रतिनिधी आला तरी चालेल. चला या बाळा, या या. मी आदरणीय सुभाषजी आंबीर साहेब यांना विनंती करतो की आपण ब्रदर स्पोर्ट लाईव्ह आपल्या समाजातील हे मुलांनी अतिशय चांगलं काम केलंय. कारण ब्रदर स्पोर्ट लाईव्ह हे आपलं हक्काचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवणारा हा चॅनल आहे. ही स्पर्धा मात्र त्याने अतिशय चांगली कव्हर केली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर आपण मंडप डेकोरेटर दिनेश इंदोळा यांचा या ठिकाणी यथोचित आपण, सॉरी दिनेश शेंडे यायचा या. दिनेश शेंडे चला. त्यानंतर आदरणीय रामदासजी शिंगवे आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका जिल्हा ठाण्याचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी शिंगवे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी किशोर उघडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र सन्मानित करायचं आहे. आदरणीय जगनजी आगान साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी नंदराज आंबीर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जगनजी आगान यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी ज्या ज्या खेळाडूने पंचगिरी म्हणून या स्पर्धेसाठी आपलं सहकार्य दाखवलं, त्या सर्व पंचांचा आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप खूप आभार. कारण आपली स्पर्धा असल्यामुळे या ठिकाणी मात्र आपला फक्त शब्द सुमनाने आपले आभार व्यक्त केले जात आहेत. तसेच आमचे समालोचक मित्र सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो. तसेच
तुकाराम साहेब यांचा आपण सत्कार सोहळा करूया. तर या ठिकाणी मात्र आपण जास्त वेळ रवी हिरवे साहेब यायचं आपण. रवी हिरवे साहेब, रवी हिरवे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. रवी हिरवे, रवी हिरवे. तर मित्रांनो, या त्रिमूर्तींसाठी खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण अफाट मेहनत आहे APL साठी. माननीय श्री सुनीलजी शेंडे, यानंतर माननीय श्री किशोर उघडे आणि तुकाराम वाघ या त्रिमूर्तींचं या ठिकाणी आपण करूया. त्याचनंतर सागर वाघ आणि रवी हिरवे या सगळ्यांचं मनापासून आभार असेल आणि धन्यवाद. धन्यवाद मनोज. या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. संतोष केवारी, आपण यायचं आहे. आपल्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. 500 रुपये आलेत, 1500 रुपये ऑनलाईन केले जातील. या महाराष्ट्र पोलीस ड्युटे साहेब यायचं आहे आपण. ड्युटे साहेब या. तर या सामन्यामध्ये आपण मेगा फायनलचा सामना पाहिला. त्या सामन्यामध्ये 27 धावा कुटणारा अर्थातच विजय ठरला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विजय यायचा आहे आणि आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे सुक्रिया आवटे यांच्याकडनं. सुक्रिया आवटे साहेब यायचा आहे. आपलातून फलंदाजी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. शिंगवे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तर या ठिकाणी जरा जोरदार टाळ्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब, फायनलच्या मॅचचा किताब फटकवला विजय. संघाची धावसंख्या 28 आणि वैयक्तिक या ठिकाणी 27 धावांची खेळी खेळला. जे मानकरी ठरलेले आहेत त्या मालकांसाठी ही सूचना आहे की आपण जी आपल्याला बक्षीस जी दिली जाणार आहे त्याच्यातली 60% आपली, 40% मात्र खेळाडूंना द्यायची आहे. याची नोंद आपण सर्व मालकांनी घ्यायची आहे. 60% आपले, 40% खेळाडूंना द्यायचे आहे, याची नोंद घ्यायची आहे.
तर या ठिकाणी आपण प्रथम विचार केला तर आपण अगोदर ही स्पर्धा 20 संघामार्फत खेळवणार होतो, परंतु थोडासा आपल्या तालुक्यातून फॉर्म थोडेसे कमी आले, संघमालकही थोडेसे कमी मिळाले, कारण फॉर्म कमी आल्यामुळे संघमालक कमी करावे लागले. त्यामुळे आपण बक्षीस आपण पहिल्या क्रमांकासाठी 60,000 रुपये ठेवलेले आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 40,000, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 30,000 ठेवलेले आहे. तर आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. या स्पर्धेमध्ये 240 खेळाडूंनी फॉर्म भरले होते. 240 खेळाडूंमधून बेस्ट क्षेत्ररक्षक, तर या स्पर्धेमध्ये बेस्ट क्षेत्ररक्षक ठरला संघ आहे शेंडे तात्या 11 संघाचा आणि खेळाडू आहे सोनू दिवेकर. सोनू दिवेकर यायचा आहे. सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट करू, आपण लगेच द्यायचं आहे. सर्वांनी यायचं आहे, सर्वांनी या, सर्व या. तर निश्चितच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची जी कूलर आपण पाहतोय ते देण्याचं काम केलं. अर्थातच विजयजी आघान वाकडीच्या वाडीचा हा खेळाडू सुद्धा चांगला आहे, पदाधिकारी सुद्धा आहे. जरा विजयसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र या खेळाडूला बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून किताब द्यायचा आहे. यायचं आहे. आपले असोसिएशन पदाधिकारी सुद्धा लाजतात या मोरयाना. अरे जो तो नुसता काळोख्यातच जातो. चला, संघ मालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्यासाठी खुर्च्या उपलब्ध केलेल्या. संघ मालकांनी बसायचं आहे, खुशी जरूर आहे, परंतु संघ मालक जेवढे संघ मालक आहेत तेवढ्यांनी तर बसा. या शेट या. बालराम शिंगवे साहेब या. तन्मय आयुष 11 संघाचे संघ मालक पॅकर्स. पुढील अवॉर्ड आहे या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज. अर्थातच 240 खेळाडूंपैकी ज्याने भल्या भल्या गोलंदाजांना मात्र आसमानी तारे दाखवले, भल्या भल्या गोलंदाजाला फोडलं, अक्षरशः षटकार आणि चौकारांची आताशबाजी केली, आणि ज्याने या ठिकाणी मात्र 91 पॉइंट मिळवलेले आहेत. आणि संघ आहे तन्मय आयुष 11 संघाचा सुनील शीद, मॅन फ्रॉम चाफेवाडी. चल सुनील यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्यासाठी सुद्धा एक हळू 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 या ठिकाणी कूलर रमेशजी महेकर साहेब यांच्या मार्फत आपल्याला देण्यात आलेले आहे. आणि जी आपण
बॅट पाहतोय ती गिरीश बांगारा MS स्पोर्ट मधून आपल्याला देण्यात आलेली आहे. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनील शिदला सन्मानित करायचं आहे. त्याला कूलर मात्र द्यायचे आहे. रवी हिरवे साहेब, जोरदार टाळ्या होऊ द्या. नंदुशेठ आंबेर, तर यापुढील अवॉर्ड आहे या स्पर्धेतील बेस्ट गोलंदाज, ज्याने भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल केली, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 12 विकेट संपादित केल्या आणि या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या बळावर मेगा फायनल पर्यंत मजल मारली आणि मेगा फायनल सुद्धा जिंकून दिली. त्या संघाचा खेळाडू आहे प्रकाश हंबीर, मॅन फ्रॉम ताडवाडी. बारा विकेट संपादित केलेत. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण लगेच कूलर आणि ट्रॉफी द्यायची आहे. अरे वाह, तर आपण आता मात्र चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण विनंती करूया. शेंडे तात्या 11 या संघाला पूर्ण टीम यायची आहे. आपण या. मी शंकुशेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. अरे या, शेंडे तात्या 11 यायचं आहे. आपण या या या. अरे विस्मरणीय क्षण आहे हो तुमचा. आणि त्या संघाला बुधवारी याच ग्राउंडवर डिनर आहे मालकांकडून. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या शेंडे तात्या 11 संघासाठी. शेंडे तात्या 11 संघाचा. आता कसा. अरे वा. धन्यवाद शेठ. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करू या संघ मालक तन्मय. तन्मय आयुष 11 संघ यायचा आहे आपण तिसऱ्या क्रमांकासाठी. रवी हिरवे साहेब, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. रवी हिरवे साहेब आहेत का?
आहेत ना मामा बाचा मामा बाचा तन्मय आयुष 11 संघाचा अरे वा पोका गुलाल सर्व संघ मालकांनी एका सूचनेकडे लक्ष असू द्या जे आपले बक्षीस आहे ना ते पूर्ण दिलेले आहे फक्त 10,000 रुपये आपल्याला फक्त जीपे केले जातील धन्यवाद आपल्या विभागामध्ये चला पुढील आहे रनर अप संघ यायचा आहे स्वप्नील 11 संघ संघ मालक आदरणीय स्वप्नीलजी शेलावले साहेब यांचे वडील आहेत आदरणीय विश्वास शेलावले साहेब या ठिकाणी आहेत या स्वप्नील 11 संघाचा मोर्या चला चॅम्पियन संघ अमित इंजिनिअरिंग 11 संघ या 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 मालक या मालक इकडान मान्यवरांना हात लावू द्या मान्यवरांना सर्वांना हात लावू द्या मोर्या आणि आता मात्र शेवटचं बक्षीस उरलेलं आहे शेवटचा या स्पर्धेतील मालिकावीर 240 खेळाडूंपैकी कोण वया आणि ही जी मॅन ऑफ द सिरीज आहे ती आपल्याला स्वर्गीय किशोर अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ योगेश शेठ पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहे त्यांचं खूप खूप आभार तर 240 खेळाडूंपैकी आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ तालुका पर्व तिसरे आणि या तिसऱ्या पर्वामधील मालिकावीराचा किताब जातोय नो डाऊट ज्याने या स्पर्धेमध्ये 97 धावा कुठल्यात 10 विकेट घेतल्यात एकूण पॉइंट आहेत 127 आणि खेळाडू आहे लकी 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 मॅन म्हणून ज्याला संबोधलं जातं भोजगावची रन मशीन श्रीपत कडाले तर मी या ठिकाणी आदरणीय शंकुशेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी द्यायची आहे आदरणीय योगेश शेठ पाटील यांच्याकडनं ही ट्रॉफी स्वर्गीय किशोर अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ ही सायकल आणि एक ट्रॉफी आहे ट्रॉफी ओके जरा जोरदार टाळ्या उद्या श्रीपत कडालीसाठी काय आपलातून खेळ राहिला
धन्यवाद. आणि या ठिकाणी जर चुकून कोणाचा सत्कार करायचा राहिला असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आणि तर ललित सवारे यायचं आहे. आपण शेवटच्या षटकामध्ये 3 डॉट टाकले होते तर शंकुशेठ पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. ललित सवारे यायचं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि या ठिकाणी ही स्पर्धा संपली असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आणि आता मात्र आपल्याला एक धारोळ आयोजनातील लॉस पाडायचे आहेत. थोडा वेळ थांबा, आपण थोड्या वेळाने पाडू. लाईव्ह आहे, आपला लाईव्ह टेलिकास्ट आहे. सर्व खेळाडूंना, मान्यवरांना विनंती आहे की आपण सावकाश घरी जा. हॅलो हॅलो सर्वांना सूचना आहे की आपण व्यवस्थित घरी जायचंय. प्रत्येक जणाच्या घरी आपले कुटुंबीय वाट बघत आहेत. सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन. आणि सर्वांना विनंती आहे की 1 जानेवारीला आपण जो हुतात्मा दिन साजरा करत असतो तसाच आज ज्याप्रमाणे जो उत्साह आपण दाखवलेला आहे त्याच उत्साहात आपण सर्वांनी यायचं आहे. ज्यांचे कार्यक्रम असतील, मुलांचे नाच असतील, महिलांचे नाच असतील किंवा पुरुषांचे नाच असतील, आपण आपले जे स्थानिक मेंबर आहेत संघटनेचे किंवा असोसिएशनचे यांच्याकडे आपली नावं द्यायची आहेत. त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस मिळालेलं आहे तन्मय आयुष या टीमला, याच्यासाठी आमच्या सर्व पाठीराख्यांना, आनंदनगर मधून आलेल्या सर्व पाठीराख्यांना, कमिटीला, प्रेक्षक वर्गाला आणि संघटनेच्या आणि असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लाख लाख धन्यवाद. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी आपण लगेच लाईव्ह लॉस पाडणार आहोत. कॅमेरामॅनला विनंती आहे, थोडासा कॅमेरा पुढे आणायचा आहे. पुढे आणा. ओके. चला ये बाळा ये. एक जण या पटापट ये ये.